धुळे शहराचे महापौर सौ मायादेवी परदेशी तसेच त्यांचे पुत्र श्री विकी बाबा परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने 5 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम. धुळे शहराचे आमदार श्री अनुप अग्रवाल यांचे विश्वासू, धुळे शहरातील उद्योजक व माजी नगरसेवक श्री महादेव परदेशी यांच्या धर्मपत्नी महापौर सौ मायादेवी परदेशी यांनी धुळे शहरातील विविध माध्यमातून महिलां, मुली तसेच ज्येष्ठ नागरिक, तरुणांसाठी जनसेवा करत आले असून आज त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या निष्ठेचे व जनसेवेचे फळ म्हणून आपल्या धुळे शहराचे महापौर पद लाभले असता आज ते महापौर पदांवर विराजमान होऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर आहेत. तसेच त्यांचे पुत्र श्री विकी बाबा परदेशी हे आपल्या आईवडिलांचा वारसा जोपासत ते देखील रात्र असो किंवा दिवस असो नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात. गोरगरिबांनाच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातात. जिल्ह्यातील तरुणांसाठी ते विविध माध्यमातून सहकार्य करता असतात. म्हणून आज महापौर सौ मायादेवी महादेव परदेशी व यांचे पुत्र श्री विकी बाबा परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर आश्रम व मतिमंद मुलींची शाळा, अनाथ लहान मुलांचे आश्रम, शिवाजी बोर्डिंग, आनंद निवास मूक बधिर विद्यालय येथे त्याच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मिष्ठान्न भोजनाचे वाटप प्रसंगी बेटी बचाव व बेटी पढावच्या सौ अल्पा अग्रवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक धीरज भेम्या परदेशी, परशुराम परदेशी, संतोष परदेशी, अमोल सूर्यवंशी, पै मोहन टकले, पै किरण अहिरे, पै मयूर शार्दल यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वंचित घटकांसाठी केलेला हा मदतीचा हात नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी राहुल बाबा परदेशी, निखिल बळगुजर, भावेश कौलतकर यांच्यासह असंख्य तरुण उपस्थिती होते. आपले धुळ्याचे प्रथम महापौर मायाभाभी परदेशी हे आमचे अमृततुल्य आई समान आरती आहे. विकी बाबांचं वाढदिवस होत आहे. दोघी माई लेकांचा एकच दिवशी वाढदिवस येतो. ही एकदम खूप सौभाग्याची आपल्याला गोष्ट आहे. आणि आपण त्यांच्या निमित्त आपण मातोश्री वृद्धाश्रम मध्ये जेवणाची व्यवस्था केली. त्यांच्या निमित्त तिकडे मतिमंद शाळेमध्ये व्यवस्था केली. शिवाजी बिल्डिंग मध्ये आहे. आणखी 2-3 भरपूर ठिकाणी आहे. यांचा स्वभाव असा आहे, माया भाभींचं ते सर्वांना घेऊन मन मिसळून सर्वांना घेऊन चालतात. आणि ते प्रत्येक ठिकाणी दुःखात सुखात सर्व ठिकाणी ते व्यवस्थित जातात. कारण ते काय समस्या आहे ते बसून ऐकतात. ते त्यांच्या महापालिका ऑफिसमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची सेवा म्हणजे तत्परता सेवासाठी उभे राहतात. त्यांच्यासाठी जेवढं सांगते कमीच आहे. ते माझे आई आणि पप्पांसमान आहे. त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई कुलदेवी एकविरा माताचे कृपाने त्यांना उदंड आयुष्य, निरोगी काया आणि त्यांच्या ते मनात आहे ते सर्व इच्छा पूर्ण व्हावा ही कुलस्वामिनी आई एकविरा माताची सोबत चरणी प्रार्थना. जय हिंद. गोपाल कृष्ण भगवान की जय.